नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजचा आपलं कोणता विषय असणार आहे तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा या ठिकाणी आपला विषय असणार आहे। हा विषय पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड म्हणजे दोन्ही पेपरसाठी काय आहे, अतिशय उपयुक्त अतिशय महत्त्वपूर्ण पेपर आहे। दोन्ही विषयाला हा पेपर किती मार्काला आहे तर 30 मार्काला आहे। म्हणजे दोन्ही पेपरला हा विषय किती मार्काला आहे 30 मार्काला आहे। त्याच्यामुळे दोन्ही पेपरच्या दृष्टीने आजचा व्हिडिओ काय असणार आहे, अतिशय इम्पॉर्टंट आणि अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचं आजचं आपलं कितवं लेक्चर आहे, तिसरं लेक्चर आहे। जर याच्या अगोदरचे लेक्चर तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत, कारण परीक्षेच्या दृष्टीने ते सुद्धा काय अतिशय उपयुक्त आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी आपण तुमचा जास्त वेळ घेत नाही, बघूया पहिला प्रश्न काय बघा। उपपत्ती म्हणजे आपल्याला जे ज्ञात आहे त्या आधारे कोणत्या तरी प्रकारे दृष्टिक्षेप टाकण्याची, अंदाज करण्याची आणि रचना करण्याची वृत्ती ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने दिली असं विचारलं। आता इथं आपल्याला एक व्याख्या दिली आणि ही व्याख्या कोणाची आहे किंवा या व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाची आहे असं आपल्याला विचारलेलं आहे। ठीक आहे, मग व्याख्या काय दिली पुन्हा एकदा वाचतो। उपपत्ती म्हणजे आपल्याला जे ज्ञात आहे त्या आधारे कोणत्या तरी प्रकारे दृष्टिक्षेप टाकण्याची, अंदाज करण्याची आणि रचना करण्याची, लक्षात ठेवा, दृष्टिक्षेप टाकण्याची, अंदाज करण्याची आणि रचना करण्याची वृत्ती ही व्याख्या कोणी केलेली आहे तर ही व्याख्या कॅम्पेबल यांनी केलेली आहे। ही कशाची व्याख्या आहे तर ही उपपत्तीची व्याख्या आहे। कोणी केलेली आहे, कॅम्पेबल यांनी केलेली ही व्याख्या आहे। ठीक आहे, परीक्षेच्या दृष्टीने काय असणार आहे, व्याख्या महत्त्वपूर्ण आहेत। आपण याच्या अगोदरचं जे लेक्चर घेतलं होतं याच्यामध्ये आपण मानसशास्त्राच्या जवळपास बऱ्याचशा व्याख्या त्या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत। ठीक आहे, त्याच्यामुळे इथं काही जास्त स्पष्टीकरण देत नाही। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 2 काय आहे, व्यक्तिगत भेदाच्या विविध क्षेत्रांचा योग्य गट कोणता आहे। आता काय विचारलंय, व्यक्तिगत भेदाच्या विविध क्षेत्रांचा योग्य गट आपल्याला या ठिकाणी ओळखायला सांगितलेलं आहे। ठीक आहे, मग पहिला गट काय दिला बघा, प्रावीण्य, बुद्धिमत्ता, सर्जनशीलता। दुसरा गट काय दिला बघा, प्रावीण्य, बुद्धिमत्ता, भावनात्मक क्षेत्र। तिसरा गट काय आहे, सर्जनशीलता, भावनात्मक क्षेत्र आणि भावनिक बुद्धिमत्ता। मग यापैकी आपलं उत्तर काय असणार आहे तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे। ठीक आहे, म्हणजे हे तिन्ही गट काय आहेत, योग्य आहेत। आणि हे गट कशाचे आहेत तर व्यक्तिगत भेदांचे जे क्षेत्र आहेत या क्षेत्राचे हे गट आहेत। मग लक्षात ठेवायचं, प्रावीण्य, बुद्धिमत्ता, सर्जनशीलता, प्रावीण्य, बुद्धिमत्ता, भावनात्मक क्षेत्र, सर्जनशीलता, भावनात्मक क्षेत्र आणि भावनिक बुद्धिमत्ता। ठीक आहे, महत्त्वाचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। 3 नंबर काय विचारलं बघा, खाली दिलेल्या अध्ययन अकार्यक्षम मुलांच्या लक्षणामध्ये कोणते लक्षण योग्य आहे। आता काय विचारलंय या ठिकाणी बघायचं आपल्याला, एकतर कोणतं लक्षण योग्य आहे असं विचारलं। ठीक आहे, त्याच्यानंतर काय कशाचे लक्षण विचारलेत तर अध्ययन अकार्यक्षम मुलांच्या, ठीक आहे, लक्षणामध्ये विचारलं। ठीक आहे, बघूया मग। ही मुले योग्य व आवश्यक गोष्टीमध्ये रमतात। अकार्यक्षम मुलं योग्य आणि आवश्यक गोष्टीमध्ये रमत असतील का तर नाही। ठीक आहे, या विद्यार्थ्यांची अवधान कक्षा सामान्य असते। सामान्य मुलासारखी अवधान कक्षा असते का नसते। ठीक आहे, कारण हे कसे असतात, अकार्यक्षम असतात ना, म्हणजे प्रश्नातच आपल्याला दिलेला आहे। ठीक आहे, म्हणून हा पर्याय सुद्धा आपला कट होईल। ही मुले नेमून दिलेले काम पूर्ण करण्याकडे लक्ष देत नाहीत। ठीक आहे, हे आपलं उत्तर असणार आहे। ठीक आहे, आणि ही मुले स्थिर असतात, हे सुद्धा चूक आहे, कारण ही मुले कशी असतात, अस्थिर असतात। ठीक आहे, लक्षात ठेवायचं, अध्ययन अकार्यक्षम मुलांचे लक्षण कोणकोणते आहे, योग्य लक्षण कोणतं आहे तर ही मुले नेमून दिलेले काम पूर्ण करण्याकडे काय करत नाहीत, लक्ष देत नाहीत। ठीक आहे, आता याच्याबद्दल बाकीची बरीच माहिती घेतलेली आपण, म्हणजे सगळे जे लक्षण आहेत, कोणाची लक्षणं, अध्ययन अकार्यक्षम बालकाची लक्षणं या ठिकाणी आपण सगळे घेतलेले आहेत। परीक्षेच्या दृष्टीने काय आहेत, सगळे महत्त्वाचे आहेत, म्हणून मी सांगतोय तुम्हाला स्पेशली बघा। हे बालक काय करतात, लहान मुलांसारखे बोलतात, अतिशय लाजळू असतात, त्याच्यानंतर ऐकण्यात एकाग्रतेचा अभाव असतो, स्मरणशक्ती कमी असते, त्याच्यानंतर चिडखोर व रागीट वृत्ती असते, कुठलाही बदल ते मान्य करत नाहीत, त्याच्यानंतर वाचन व लिखाण याच्यामध्ये काय करतात, चुका करतात। ही मुले योग्य व आवश्यक गोष्टीत रमत नाहीत। बघा, हे आपल्याला ऑप्शन दिलेलं होतं। ठीक आहे, हे आपल्याला 8 नंबरचं ऑप्शन दिलं त्यांनी। बघा, जवळपास 9 लक्षण आहेत आणि त्यांनी ऑप्शन कुठलं दिलं आपल्याला, पार 8 नंबरचं दिलं। ठीक आहे, ही मुले बघा 9 नंबरचं सुद्धा ऑप्शन होतं, ही मुले अस्थिर असतात। फक्त ऑप्शनमध्ये काय केलं त्यांनी,
हा अ काढून टाकला होता आणि ही मूल्य स्थिर असत असेल तर, म्हणून वाचन करताना काय करायचं, पेपर सोडवताना थोडंसं बारकाईने वाचायचं, ठीक आहे. मग ही सगळी काय आहेत, अकार्यक्षम बालकाची लक्षणं आहेत, लक्षात ठेवायचं. 9ची 9 लक्षणं महत्वाची आहेत. का महत्वाची आहेत तर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात. आता फक्त काय करतील, हे 2 तुम्हाला परीक्षेमध्ये लक्षणं देणार नाहीत पेपरमध्ये, पर्यायामध्ये हे बाकीचे देतील कदाचित, ठीक आहे. त्याच्यामुळे बाकीच्यावरती सुद्धा फोकस करायचा आहे. बघूया पुढचा प्रश्न. त्याच्या अगोदर एक छोटीशी आणि अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना मित्रांनो, आपण TET परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की याच्यामध्ये आपली टेस्ट सिरीजमध्ये तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल तर तुम्हाला यामध्ये 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील, ठीक आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला फ्रीमध्येच अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील. मग यामध्ये कोणकोणते विषय असतील, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास, भूगोल, त्याचबरोबर मानसशास्त्राच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. मग ह्या सगळ्याची किंमत किती आहे मित्रांनो तर फक्त 200 रुपये किंमत आहे. परंतु याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर आहे आणि ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. मग जर ऑफरनुसार तुम्ही जर आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला आज फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल, ठीक आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे तर तुमच्याकडे गुगल पे आहे, फोनपे आहे. त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे फोनपे नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे 139 रुपये. जर पेमेंट या नंबरवरती होत नसेल किंवा काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. मी तुम्हाला व्हॉट्सअपला दुसरं स्कॅनर देईल, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता, ठीक आहे. आता तुम्ही जे 139 रुपये पाठवले याचं काय करायचं आहे, तुम्हाला एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट काय करायचा आहे मला व्हॉट्सअपलाच टाकायचा आहे. व्हॉट्सअपला आपला नंबर कोणता आहे तर हाच आपला व्हॉट्सअप नंबर आहे 96 89 14 16 30. हाच आपला काय मित्रांनो व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्हाला पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट त्याच्यावर पाठवायचा आणि तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल, प्रोव्हाइड केलं जाईल, ठीक आहे. फक्त जर माझं लेक्चर चालू असेल तर कधी 15-20 मिनिटं उशीर होऊ शकतो, ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 काय, खाली दिलेल्या विधानामध्ये मतिमंद मुलांचे कोणते लक्षण नाही. आता बघा पहिले आपल्याला काय विचारलं होतं, अकार्यक्षम बालकाचे विचारलं होतं आणि इथं काय विचारलं बघा, मतिमंद मुलाचं विचारलंय. काय मतिमंद मुलाचे, पण आता प्रश्न नीट बघा, लक्षण नाही असं विचारलंय. काय विचारलंय, लक्षण नाही असं विचारलंय, ठीक आहे. त्याच्यामुळे प्रश्न वाचताना बारकाईने वाचायचा. होय योग्य विचारलंय, अयोग्य विचारलंय, नाही विचारलंय, आहे विचारलंय हे बघायचं, ठीक आहे. मग बघा एकाग्रतेचा अभाव असणे, समायोजनक्षम असणे, कोणत्याही गोष्टीची पुनरावृत्ती करावी लागणे आणि संप्रेषण कौशल्याचा अभाव असणे. आता आपल्याला नाही असं विचारलेलं आहे बरोबर. मग हे कसं नसतंय तर कोणत्याही गोष्टीची पुनरावृत्ती करावी लागणे हे त्याचं काय आहे लक्षण नाही आहे, ठीक आहे. कोणाचं तर मतिमंद मुलाचं खूप महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने, ठीक आहे. सॉरी हे उत्तर नसून याचं उत्तर काय आहे, समायोजनक्षम असणे. समायोजनक्षम असणे हे काय आहे याचं लक्षण नाही आहे, ठीक आहे. कारण मतिमंद बालक हे समायोजनक्षम असू शकत नाही, ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा मतिमंद बालकाची वैशिष्ट्ये पण इथं घेतलेले आहेत. अजिबात काळजी करू नका. जरी मी इथं माझ्याकडून अनावधानी उत्तर तुम्हाला पहिल्याने पर्याय क्रमांक 3 सांगण्यात आलं असलं, ठीक आहे, उत्तर काय आहे 2 आहे, परंतु तरी काळजी करू नका, खाली आपण एकदम डिटेल्समध्ये घेतलेले आहेत, ठीक आहे. मग मतिमंद बालकाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत लक्षातच ठेवायची, पाठ करून ठेवायचं, ठीक आहे. बघा आकलन क्षमता कमी असते, अवधान स्थिर नसते. बघा बरं का, अवधान स्थिर नसते म्हणजेच कसं असतंय, अस्थिर असते, ठीक आहे. म्हणजे जर परीक्षेमध्ये असं जर विचारलं अवधान अस्थिर असते तरी सुद्धा ते काय असणार आहे, बरोबर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रगती मंद गतीने होते, इतरांमध्ये मिसळत नाहीत, निर्णय क्षमतेचा अभाव असतो यांच्यामध्ये, एकाच जागी जास्त वेळ बसवत नाहीत किंवा बसत नाहीत, नाही बसतात आहे, ठीक आहे, एकाच जागी जास्त वेळ बसतात. आता तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे काय, माझ्या इकडल्या बाजूनं आणि इकडल्या बाजूने काय मोठमोठ्याला लाईट लावलेल्या आहेत.
तुम्हाला जर बघायचं असेल लाईट बंद केल्यावर काय होतं तुम्हाला दाखवतो बंद करून. बघा जर आता फक्त मी एका बाजूची लाईट बंद केली तर बघा मी तुम्हाला अजिबात दिसत नाही. ठीक आहे, म्हणजे एवढे प्रखर असे लाईट काय या ठिकाणी मारलेले आहेत. त्याच्यामुळे काय होतं वाचताना हे शब्द मला काय आहेत तुम्हाला जसा ब्लॅकबोर्ड म्हणजे आपला व्हाईट बोर्ड डिजिटल बोर्ड व्यवस्थित दिसतोय तसा मला एवढा दिसत नाही. का तर याच्यामध्ये काय होतात साईडच्या लाईटीचं काय होतं याच्यामध्ये प्रतिबिंब दिसतं, त्याच्यामुळे ते माझ्या डोळ्यावरती चमकतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आत्मविश्वासाचा अभाव असतो. मानसिकदृष्ट्या काय असतात हे मागास असतात. सामाजिक विकासाचा सुद्धा यांच्यामध्ये काय असतो अभाव असतो. ठीक आहे, हे कोणाचे वैशिष्ट्य आहेत तर ही मतिमंद बालकाची वैशिष्ट्य आहेत. लक्षात ठेवा परीक्षेला खूप महत्त्वाचं आहे, कारण आपला काय बालमानसशास्त्र आपण या ठिकाणी पाहतोय. त्याच्यामुळे बालकाचं जे काही वैशिष्ट्य असतील हे सगळे याच्यामध्ये येणार आहेत. मग ते चांगलं बालक असेल, मतिमंद असेल, अकार्यक्षम असेल, त्याच्यानंतर दिव्यांग असेल, हे सगळे या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बोलण्यात व वागण्यात त्यांच्या विसंगती असते, हे राहिलं होतं ते पण लक्षात घ्या. ठीक आहे, पुढचा 5 नंबर प्रश्न पहा. जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील घटक आहे असे अनुवंशविषयक मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मांडले. आता या ठिकाणी हा जो प्रश्न शब्द तुम्ही ऐकला ना अनुवंशविषयक, मग अनुवंशविषयी जर प्रश्न आला तर डोळे झाकून उत्तर लिहित जायचं ग्रेगर मेंडेले. ठीक आहे, किंवा मेंडल. ठीक आहे, त्यांनी काय केलेलं आहे अनुवंशविषयक त्यांनी अभ्यास केलेला आहे. ठीक आहे, मग हे मत सुद्धा त्याचंच आहे की जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील घटक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं मग ग्रेगर मेंडले यांनी कशासंबंधी संशोधन केलं प्रश्न विचारू शकतात. कशासंबंधी केलेलं त्यांनी अनुवंशासंबंधी. कधी केलं विचारू शकतात की नाही विचारू शकतात. कधी केलं 1880. आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, अभ्यास करताना असं वाचायचं की जर बाबा मी पेपर काढणार असतो, मी पेपर सेट केला असता तर मी याच्यावर काय प्रश्न विचारला असता. मग तुम्ही असा सुद्धा प्रश्न विचारला असता की अनुवंशासंबंधी कोणी संशोधन केलं, कोणी केलं मेंडेलेंनी केलं. किंवा असा प्रश्न विचारा की मेंडेलेंनी कशासंबंधी संशोधन केलं तर कशासंबंधी अनुवंशासंबंधी. त्याच्यानंतर प्रश्न विचारतात मेंडेले यांनी अनुवंशासंबंधीचं संशोधन कधी केलं. कधी केलं 1880 मध्ये केलं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न इथे तुम्ही काय विचारता की मेंडेले यांनी 1880 मध्ये अनुवंशासंबंधीचं संशोधन कशावरती प्रयोग करून केलं. कशावरती प्रयोग केला त्यांनी वाटाण्याच्या झाडावरती किंवा वाटाण्यावरती प्रयोग केला. ठीक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय करून आणलं होते संकर घडवून आणला होता. ठीक आहे, आणि त्यांनी एक मत मांडलं होतं की त्यांच्या मते बालकामधले जे गुण आहेत ना हे 50% बालकामधले 50% गुण कोणाकडून येतात तर हे आई आणि वडिलांकडून येतात. किती टक्के गुण आई वडिलांकडून येतात 50% गुण आई वडिलांकडून येतात. त्याच्यानंतर 25% बालकामधले गुण कोणाकडून येतात आजी आजोबाकडून येतात. आणि उरलेला जो जैविक भाग आहे म्हणजे उरलेले जे 25% आहेत हे कोणाकडून येतात पणजी पंजोबा आणि अन्य पूर्वजाकडून मिळालेले असतात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं 50% आई वडील, 25% आजी आजोबा आणि 25% पणजी पंजोबा व इतर काही जे पूर्वज असतील त्यांच्याकडून येतात. ठीक आहे, लक्षात ठेवायच्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, कारण परीक्षेच्या दृष्टीने काय अतिशय महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. थर्स्टन यांच्या बुद्धिमत्तेच्या अनेक घटक सिद्धांतावर घेतलेल्या आक्षेपापैकी खालीलपैकी कोणते आक्षेप बरोबर आहेत. ठीक आहे, मग बघूया कोणकोणते आक्षेप बरोबर आहेत. इथं आपल्याला दिलेले आहेत पर्याय. ठीक आहे, थोडासा प्रश्न वरती घेतो म्हणजे सगळे पर्याय तुम्हाला काय होतील या ठिकाणी दिसतील. ठीक आहे, काय विचारलं बघा. पहिलं काय सांगितलंय थर्स्टनने सांगितलेल्या प्राथमिक मानसिक क्षमता पूर्णपणे स्वतंत्र नाहीत. ब काय बघा हे अ आहे, हे ब आहे. कसोट्यामध्ये सहसंबंध असल्याचे आढळून आले. क काय आहे बघा मानसिक क्षमता परस्परापासून वेगळ्या नाहीत. आणि पुन्हा खाली पर्याय दिलेत आपल्याला अ आणि ब योग्य किंवा ब आणि फ, ब आणि क, अ आणि क किंवा अ ब क सर्व. मग यापैकी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे की अ आणि क हे काय तर हे आक्षेप बरोबर आहेत. ठीक आहे, मग अ आक्षेप काय बघा थर्स्टनने सांगितलेल्या प्राथमिक मानसिक क्षमता पूर्णपणे स्वतंत्र नाहीत. ठीक आहे, त्याच्यानंतर मानसिक क्षमता परस्परापासून वेगळ्या नाहीत. ठीक आहे, पुढचा बघा. आता याचंच बघा, ह्याच थर्स्टन विषयी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो बघा. थर्स्टन यांनी काय केलं बघा संशोधनात 7 घटक मांडले. मग प्रश्न विचारू शकतात की बाबा थर्स्टन यांनी संशोधनामध्ये किती घटक मांडले 7 घटक मांडले. ह्या 7 घटकांना काय म्हणतात तर या 7 घटकांना प्राथमिक
मानसिक क्षमता, काय प्राथमिक मानसिक क्षमता असं म्हणतात, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, क्षमता खाली दिलेल्या आहेत पण आधी हे लक्षात ठेवा. त्यांनी काय केलं बघा, स्पियरमन आणि थॉर्नडाईक यांनी जो मांडलेला बुद्धीच्या सिद्धांताला त्यांनी काय केला, विरोध केला. मग तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने स्पियरमन आणि थॉर्नडाईक यांनी मांडलेल्या बुद्धीच्या सिद्धांताला विरोध केला. मग कोणी विरोध केला, थर्स्टनने विरोध केला, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न फिरून कसा विचारू शकतात की थर्स्टन यांनी खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेल्या बुद्धीच्या सिद्धांताला विरोध केला, तर कोणत्या, स्पियरमन आणि थॉर्नडाईक. त्याच्यानंतर अजून कसं फिरू शकतात बघा, थर्स्टन यांनी स्पियरमन आणि थॉर्नडाईक यांनी मांडलेल्या कोणत्या सिद्धांताला विरोध केला, तर कोणत्या सिद्धांताला विरोध केला, बुद्धीच्या सिद्धांताला. किंवा सरळ सरळ अजून एक प्रश्न विचारू शकतात की स्पियरमन आणि थॉर्नडाईक यांनी कशाचा सिद्धांत मांडला, तर कशाचा सिद्धांत मांडला, बुद्धीचा मांडला. किंवा अजून सुद्धा असं विचारू शकतात की खालीलपैकी कोणी बुद्धीचा सिद्धांत मांडला, मग कोणी मांडला, स्पियरमन आणि थॉर्नडाईक यांनी मांडला, ठीक आहे. म्हणजे अभ्यास करताना तुम्हाला काय करायचंय, डोक्यामध्ये तुमचा प्रश्न तयार करायचे. अरे बाबा, जर मी पेपर सेट करणार असतो तर मी इथं कसा प्रश्न विचारला असता, एवढं जर तुम्ही डोक्यात ठेवलं तर तुमचं अध्ययन काय होईल, सुकर होईल, ठीक आहे. आता ह्या ज्या 7 क्षमता आहेत त्यांनी मांडलेले 7 जे घटक आहेत हे बघूया बघा आपण. पहिलं काय आहे, संख्याविषयक क्षमता आहे. त्याच्यानंतर भाषिक क्षमता आहे. त्याच्यानंतर शाब्दिक ओघवता आहे. चौथी स्मृती, तर्क करण्याची क्षमता, अवबोध करण्याची क्षमता आणि अवकाश विषयक क्षमता. आता ह्या क्षमता तुम्हाला क्रमाने पाठ ठेवत असं काही नाही, क्रम खालीवर झाला तरी चालतो, काही अडचण नाही, ठीक आहे. फक्त किती आहेत आणि कोणते आहेत हे लक्षात ठेवा, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण, 7 नंबर. अध्यापन परिणामकारक होण्यासाठी खालीलपैकी कोणती तत्वे सहाय्यभूत ठरतात. आता काय विचारलंय, अध्ययन परिणामकारक होण्यासाठी कोणती तत्वे सहाय्यभूत ठरतात. थोडेसे प्रश्न काय आहेत हे जरा मोठाले प्रश्न विचारलेत. म्हणजे काय केलेलं आहे, अ ब क ड दिलंय आणि खाली आपल्याला पुन्हा पर्याय आहेत, म्हणून थोडंसं झूम आउट करतो, म्हणजे बारीक होईल थोडं पण दिसेल तुम्हाला, ठीक आहे. किंवा मी पण वाचतोय, ठीक आहे. मग बघूया काय प्रश्न आहे. अध्यापन परिणामकारक होण्यासाठी खालीलपैकी कोणते तत्वे सहाय्यभूत ठरतात असं ठरवलंय. मग पहिलं तत्व काय बघा, अध्यापन प्रभावी होण्यासाठी उद्दिष्टे अगोदर निश्चित केली जातात. बरोबर आहे, उद्दिष्ट आधी निश्चित करतोय की नाही आपण, की बाबा या प्रत्येक पाठाचे उद्दिष्ट असतात की ह्या पाठातून विद्यार्थ्याच्या कोणत्या क्षमता विकसित होणार आहेत किंवा काय होणार आहेत माहिती आहे तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यानंतर अध्ययनार्थाच्या उपजत क्षमता विकसित करणे अनावश्यक असते, हे सुद्धा बरोबर आहे. अध्ययनार्थाच्या पूर्व ज्ञानाची दखल घेऊन नवीन ज्ञानाची संबंध प्रस्थापित केला जातो, पूर्वज्ञान जागृती करतो आपण, ठीक आहे. त्याच्यानंतर अध्ययनार्थाच्या दैनंदिन अनुभव अत्यंत महत्त्वाचा असतो. त्याच्या दैनंदिन जीवनात काय घडतं किंवा तो काय अनुभव घेतो ते सुद्धा काय असतंय, महत्त्वाचं असतं. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4, ठीक आहे. अ ब क ड म्हणजेच वरीलपैकी सर्व बरोबर हे आपल्या या ठिकाणी उत्तर येणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला एक थोडंसं लॉजिक सांगतो, हे लॉजिक जवळपास 75% बरोबर असते. आतापर्यंत जर तुम्ही परीक्षा पाहिल्या, प्रश्नपत्रिका पाहिल्या तर हे लॉजिक 75% असते. की जर तुम्हाला असा पर्याय आला आणि जर एखादा ऑप्शन असेल की खालील वरीलपैकी सर्व बरोबर, तर तुम्हाला उत्तर येत नसलं ना तर हे उत्तर लिहून टाकायचं. 4 पैकी तुमचे 3 प्रश्न 100% बरोबर येते, ठीक आहे. कुठली प्रश्नपत्रिका काढून बघा, अगदी MPSCचा सुद्धा पेपर काढून बघा तुम्ही, ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न आपला 8 नंबर. खालीलपैकी कोणते विधान अध्ययन प्रक्रियेचे ठळक वैशिष्ट्ये नाही. आता बघा इथं काय विचारलंय, वैशिष्ट्ये नाही असं विचारलंय, ठीक आहे. मग बघूया, अध्ययन हे सहेतुक असतं पण आपल्याला काय विचारलंय, नाही असं विचारलंय वैशिष्ट्य, ठीक आहे. अध्ययनामुळे नवीन गोष्टीची धारणा होते, बरोबर होते ना. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखेच असते, असेल का बरं सर्व प्राण्यांचं अध्ययन सारखंच. जसं कुत्रा शिकतो तसंच मांजर शिकन का, किंवा जसं आपण शिकतो तसं इतर प्राणी शिकतील का, तर नाही. मग त्याच्यामुळे हे काय नसणार आहे, अध्ययन प्रक्रियेचं वैशिष्ट्य नसणार आहे. आपल्याला नाही विचारलंय ना, त्याच्यामुळे हे उत्तर असणार, ठीक आहे. मग बाकीचे 3 काय आहेत, अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहेत, लक्षात ठेवा. मग अध्ययन प्रक्रियेचं वैशिष्ट्य काय आहे, अध्ययन हे कसं असतं, सहेतुक असतं. अध्ययनामुळे काय होती, नवीन गोष्टीची धारणा होते. त्याच्यानंतर दीर्घकाळ सराव केला नाही तर अध्ययनाचे स्मरण राहत नाही, हे सुद्धा बरोबर आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 9 नंबर. आता इथं शिक्षकावरतीच प्रश्न आहे, ठीक आहे. नव्या युगात शिक्षकाची भूमिका कोणत्या प्रकारची असायला हवी. आता बघा तुम्हाला काय वाटतं बरं, शिक्षकाची भूमिका कशी असायला पाहिजे. बघूया त्यांनी काय विचारलंय, ज्ञानदात्याची, 100% ज्ञानदाता तर तो असलाच पाहिजे. त्याच्यानंतर मार्गदर्शक सल्लागाराची,
मार्गदर्शक सल्लागार पण असला पाहिजे, ज्ञानदाता असला पाहिजे, मार्गदर्शक सल्लागार असला पाहिजे, स्वयं अध्ययन प्रेरकाची, बरोबर आहे, विद्यार्थ्यांना यांनी स्वतः अध्ययन करण्याची सुद्धा प्रेरणा दिली पाहिजे, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय येईल पुन्हा बघा, वरील सर्व. तुम्हाला काय सांगितलं होतं मी, असा प्रश्न आला ना, जर तुम्हाला उत्तर माहीत नसेल फिक्स तर बिंदास वरील सर्व लिहून टाकायचं, उत्तर लागण्याचा चान्स काय आहे 1/3 आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, 10 नंबर. ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणे म्हणजे धारणा, याबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? आता अयोग्य विचारलंय, अयोग्य म्हणजे कसं, चूक, लक्षात ठेवा, योग्य नाही विचारलं, इथं आपल्याला अयोग्य विचारलंय. ठीक आहे. मग बघूया, धारणेचा पुरावा धारणेचा पुरावा आपणास व्यक्तीच्या वर्तनावरून किंवा शाब्दिक अभिव्यक्तीवरून मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलंय, व्यक्तिपरत्वे धारणा भिन्न असते, व्यक्तिपरत्वे धारणा काय असते, भिन्न असते, बरोबर आहे. धारणेचा पुरावा आपणास व्यक्तिगत वर्तनावरून किंवा शाब्दिक अभिव्यक्तीवरून मिळतो, हे पण बरोबर आहे. एका व्यक्तीची धारणाशक्ती सर्व गोष्टीच्या बाबतीत सारखीच असते. कशी सारखी असेल बरं एकाच व्यक्तीची धारणाशक्ती, म्हणजे एक प्लेअर, एखादा जर व्यक्ती असेल तर सगळ्या गोष्टीच्या बाबतीत त्याची धारणशक्ती सारखी असेल. आता समजा सचिन तेंडुलकर आहे, क्रिकेट बेस्ट खेळतो, पण जर त्याला तुम्ही सांगितलं बा तू गायन कर किंवा तू स्पर्धा परीक्षेची तयारी कर, त्याचे झालं असतं का, नसतं झालं. म्हणजे असंच आहे की एका व्यक्तीची धारणशक्ती काय सर्व गोष्टीच्या बाबतीत सारखी नसते. ठीक आहे. इथं असते दिले त्यांनी आणि आपल्याला काय सांगितलं होतं, अयोग्य ओळखायला सांगितलं होतं, मग आपलं तेच उत्तर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा आता तुम्ही. ठीक आहे. इथं काय जर आपल्याला विचारलं, अनुभव जपून ठेवणे म्हणजे धारणा, याबाबत खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे, असं जर इथं जर विचारलं असतं आपल्याला, कोणतं विधान योग्य आहे असं जर विचारलं असतं तर आपलं उत्तर काय आलं असतं बघा, अ पण योग्य आहे, 2 पण योग्य आहे आणि 4 पण योग्य आहे. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं, धारणेचा पुरावा आपणास कशावरून मिळतो, तर व्यक्तीच्या वर्तनावरून किंवा शाब्दिक अभिव्यक्तीवरून मिळतो. त्याच्यानंतर व्यक्तिपरत्वे धारणा कशी असते, भिन्न असते. त्याच्यानंतर धारणा चांगली होण्यासाठी पठनानंतर विश्रांतीची गरज असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, 11 नंबर. समष्टीवादी संप्रदायाने अवबोध या मानसिक प्रक्रियेचा विशेष अभ्यास करून मांडलेल्या मतापैकी कोणते मत असत्य आहे? आता पुन्हा इथं काय विचारलंय, असत्य विचारलंय. असत्य म्हणजेच कसं, चूक विचारलंय की मग खालीलपैकी कोणतं चुकीचं आहे असं विचारलंय. ठीक आहे. मग बघूया, संवेदनेमार्फत आपल्याला जे आकलन होते ते अंशतः होते. काय सांगितलंय, संवेदनेमार्फत आपल्याला जे आकलन होते ते अंशतः होते. हे पहिलंच विधान इथं चूक आहे, म्हणजे हेच आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा, कारण आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. संवेदनेमार्फत आपल्याला जे आकलन होतं ते काय होतं, पूर्ण होतं, अंशतः होत नाही. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. म्हणजे आता एखादं गरम भांड आहे, त्याला तुम्ही जर हात लावला, हात पोळाला का तुम्हाला असं कळतं का हे भांड बहुतेक गरम आहे असं वाटतंय, असं म्हणतात का तुम्ही, अरे हे भांड 100% गरम आहे असंच म्हणून आपण. ठीक आहे. लक्षात येत आहे. त्याच्यानंतर हे बाकीचं बघा, समस्येचे एकदा निरीक्षण केले की मर्म समजते, हे बरोबर आहे. पण आता इथं आपल्याला काय करायला सांगितलं होतं, चुकीचं ओळखायला सांगितलं होतं, म्हणजे हे चूक आहे आणि हेच आपलं उत्तर आहे. मग हे बरोबर, जर आपल्याला बरोबर विचारलं असतं तर हे विधान बरोबर होतं, हे बरोबर होतं आणि हे सुद्धा काय बरोबर आहे. परंतु आपल्याला कोणतं विचारलेलं आहे, त्यांनी चुकीचं विचारलेलं आहे, म्हणून आपलं उत्तर आपलं 1 नंबर येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न 12 नंबर. आपण पाहिलेला एखादा क्रिकेटचा सामना हा मनपटलावर जसाच्या तसा साकार होतो तेव्हा मानसशास्त्राच्या भाषेत त्याला पुढीलपैकी कोणती कल्पना म्हणतात? आता कल्पनेच्या प्रकारावरती आपल्याला प्रश्न विचारलेत. मग याला कोणती कल्पना म्हणतात, तर याला पुनरुत्पादित कल्पना म्हणतात. काय पुनरुत्पादित, म्हणजे एखादी घटना माझ्या डोळ्यासमोर घडली आणि ती मला पुन्हा जशाच्या तशी आवडती, त्याला काय म्हणतात, पुनरुत्पादित कल्पना म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, आपला प्रश्न क्रमांक 13 आहे. थोडंसं पाणी पितो जरा. प्रश्न क्रमांक किती आहे आपला, 13 आहे. काय विचारलंय, जर शाळेमध्ये पूर्ण वेळ मुलांना शाळेतील कार्यक्रमात पूर्णपणे व्यस्त ठेवले तर तुमच्या मते कोणती समस्या उत्पन्न होणार नाही असं विचारलंय. ठीक आहे. मग बघूया, गृहपाठ देण्याची आवश्यकता पडणार नाही, मुलांना शाळेनंतर ट्युशनला जाण्याची गरज पडणार नाही, बेशिस्तीचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि ड काय, विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयीची आवड कमी होणार नाही. मग आपलं हे उत्तर या ठिकाणी त्यांनी बरोबर दिलेलं आहे. ठीक आहे. आन्सर कीनुसार. ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15, म्हणजे आपला शेवटचा मला वाटतं एक प्रश्न इथं राहिला आपला. 13 नंतर डायरेक्ट 15 आला, टायपिंग मिस्टेक असेल. ठीक आहे, काय अडचण नाही, पुढच्या वेळेस घेऊ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे.
एखाद्या पालकांनी तुमच्या अध्यापनातील चूक दाखवून दिली तर तुम्ही शिक्षक म्हणून काय कराल? आता बघा, एखादे काय पालक आहेत आणि तुमच्या अध्यापनात अनावधानाने एखादी चूक झाली असेल, पण ती चूक काय झाली? पालकाच्या लक्षात आली आणि पालकाने ती काय केली? तुमच्या लक्षात आणून दिली. तर मग तुम्ही काय करतात हे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. मग तुम्ही काय करता आणि याचं उत्तर काय करायचं तुम्हाला मित्रांनो कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्ही शिक्षक, बरेच जण आता याच्यामध्ये शिक्षक आहेत ऑलरेडी, काही भावी शिक्षक आहेत. मग जर अशी घटना घडली तर तुम्ही काय करता याचं उत्तर काय करायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. धन्यवाद.